नमस्कार मित्रांनो. टुडे इन दिस लेक्चर वी डिस्कस ए न्यू पॉइंट, पोलरायझेशन ऑफ लाईट. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक नवीन पॉईंट बघणार आहे, तो म्हणजे पोलरायझेशन ऑफ लाईट. मग आपण बघा, फर्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टरच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की हायगेनचं असं म्हणणं होतं की लाईट वेव्ह इज अ मेकॅनिकल वेव्ह. लाईट वेव्ह कुठली वेव्ह आहे? मेकॅनिकल वेव्ह. म्हणजेच त्याने म्हटलेलं कुठली वेव्ह आहे तर लॉंजिट्युडनल वेव्ह. लाईट इज अ लॉंजिट्युडनल वेव्ह. मग आपल्याला माहिती आहे सर्वांना, आपण 11वी शिकलेलो आहे साऊंड चॅप्टरमध्ये. काय बघितलेलं तर लॉंजिट्युडनल वेव्ह जर असेल तर तिला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी मीन्स द लॉंजिट्युडनल वेव्ह ट्रान्सफर फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट इट रिक्वायर्स ए मीडियम. त्याला कशाची गरज आहे? मीडियमची गरज आहे. मग आता मीडियमची गरज आहे म्हटल्यानंतर हायगेनने सांगितलं की स्पेसमधून लाईट येते, सनपासून अर्थपर्यंत लाईट येते. ह्याचा अर्थ ऑल ओव्हर इन युनिवर्स, पूर्ण युनिवर्समध्ये देर इज ए एक्झिस्टन्स ऑफ इथर मीडियम. तिथे कुणाचं एक्झिस्टन्स आहे? इथर मीडियमचं. पण नंतर माहिती आपल्याला प्रॅक्टिकली प्रूव्ह झालं, मॉर्लेच्या एक्सपेरिमेंट नंतर आपल्याला मिळालं की देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ एनी इथर मीडियम. इथर मीडियमचा असं एक्झिस्टन्सच नाही. मग त्याच्यानंतर मॅक्सवेल्सने त्याची इलेक्ट्रोमॅग्नेटिकची थेरी मांडली आणि त्याने सांगितलं की लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट कुठली वेव्ह आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे आणि ती व्हॅक्यूम मधून सुद्धा जाऊ शकते. म्हणजे जिथे मीडियम नाही त्या मीडियम मधून सुद्धा लाईट काय होऊ शकते? पास होऊ शकते. मग तिथे मीडियमच नाही म्हटल्यानंतर व्हायब्रेशन कुणाचं आहे? तर व्हायब्रेशन कुणाचं असेल? इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचं आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टरचं व्हायब्रेशन असतं आणि त्यालाच काय म्हणायचं? लाईट. मग बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी असते? जर सपोज एखादा ॲटममुळे लाईट वेव्ह क्रिएट झाली म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार झाली, अँड सपोज इट ट्रॅव्हलिंग अलॉंग ए पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. कुठे चालली होती? अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. अँड सपोज आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मीन्स इट हॅज द टू वेक्टर्स, टू व्हायब्रेशन्स, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स. मग आपण असं कन्सिडर करूया की आत्ता जी वेव्ह तयार झाली आहे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक वेक्टर्स आहेत ते व्हर्टिकली व्हायब्रेट होत आहेत. कसे व्हायब्रेट होत आहेत? व्हर्टिकली व्हायब्रेट होत आहेत. म्हणजे असं इकडे हे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत. ह्याला कुठला वेक्टर म्हणायचं? इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स, ई बार म्हणूया. ओके. म्हणजे हे कुठे व्हायब्रेट होत आहेत? दे आर व्हायब्रेटिंग अलॉंग द वाय ॲक्सिस. कसे व्हायब्रेट होत आहेत? अलॉंग द वाय ॲक्सिस. ॲट सेम टाइम द मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू द इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्सचं म्हणजे इलेक्ट्रिक व्हायब्रेशन, इलेक्ट्रिक वेक्टर जे आहेत त्याला परपेंडिक्युलर कोण असतं? मॅग्नेटिक व्हायब्रेशन. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड व्हायब्रेशन्स आर परपेंडिक्युलर टू द इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेशन्स. ओके. म्हणजेच अलॉंग कुठले ॲक्सिस आहे? झेड ॲक्सिस. हे कुठले व्हायब्रेशन्स आहेत? मॅग्नेटिक व्हायब्रेशन्स आहेत. तुमच्या लक्षात येत असेल बघा, इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेशन असे व्हायब्रेट होत आहेत, असे व्हायब्रेट होतात इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अलॉंग वाय ॲक्सिस. लक्षात येत आहे? आणि मॅग्नेटिक कसे व्हायब्रेट होत आहेत? ते अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणजे असे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असे आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स असे. म्हणजे ई बार आणि हा जो बी बार आहे मॅग्नेटिक फील्ड वेक्टर बी बार, त्याला बी बारने डिनोट करतो. तर हे दोघं एकमेकांना कसे? म्युच्युअली परपेंडिक्युलर. दे आर परपेंडिक्युलर टू ईच अदर अँड दे आर अल्सो, म्हणजे बोथ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन. डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन म्हणजेच कोण? एक्स ॲक्सिस. तुमची वेव्ह अशी चालली, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असे व्हायब्रेट होत आहेत, म्हणजे ई बार हा ह्याला काय झाला? परपेंडिक्युलर झाला. आणि मॅग्नेटिक फील्ड असे व्हायब्रेट होत आहेत, म्हणजे ते सुद्धा काय झाला? परपेंडिक्युलर. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर अँड ऑल्सो दे आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन. आणि आपल्याला माहिती आहे जर पार्टिकल, मीडियमचे पार्टिकल, आता मीडियम नसला तरी चालेल इथे, पण आपण ट्रान्सव्हर्स वेव्हची डेफिनेशन करतो की मीडियमचे पार्टिकल जर डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला जर परपेंडिक्युलर व्हायब्रेट होत असेल तर तिथे जी वेव्ह तयार झालेली आहे तर त्या वेव्हला आपण काय म्हणतो? ट्रान्सव्हर्स वेव्ह. म्हणजे हे प्रूव्ह झालं की लाईट लॉंगिट्युडनल वेव्ह नसून ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे अँड इट कॅन ट्रॅव्हल थ्रू ए व्हॅक्यूम बिकॉज इट इज
नथिंग बट द व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. ते कशाचं व्हायब्रेशन आहे? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचं. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. पण आता बघा, आपण असं म्हटलं की ह्या ॲटमने जी वेव्ह तयार केली ती अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन गेली. ओके. आणि त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर कसे होते? वाय ॲक्सिस वर व्हायब्रेट होत होते आणि झेड ॲक्सिस वर कोण व्हायब्रेट होत होतं? तर मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. आता दुसरा ॲटम असेल, आता दुसऱ्या ॲटमने जर सपोज सेम त्याच डायरेक्शनला वेव्ह तयार केली, त्याच्यामुळे तयार होणारी वेव्ह ही कशी प्रोपागेट होते? अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. पण बघा, प्रत्येक वेळी असं गरजेचं नाही. इट इज नॉट नीड एव्हरी टाइम द इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स व्हायब्रेट अलॉंग द वाय डायरेक्शन अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आर व्हायब्रेटिंग अलॉंग द झेड डायरेक्शन. आता दुसऱ्या केसमध्ये हा इलेक्ट्रिक फील्ड कदाचित अलॉंग द झेड ॲक्सिस, इलेक्ट्रिक फील्ड असा झेड ॲक्सिसवर व्हायब्रेट होत असेल आणि मॅग्नेटिक फील्ड असा अलॉंग वाय ॲक्सिस, काही असू शकतं. बर, फक्त वाय आणि झेड डायरेक्शनलाच व्हायब्रेट होऊ शकतं का? तर नाही. तो एनी डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असा सुद्धा व्हायब्रेट होऊ शकतो. बघा, असा सुद्धा व्हायब्रेट होऊ शकतो, असा सुद्धा व्हायब्रेट होऊ शकतो. ई बारचं चाललंय, असा सुद्धा व्हायब्रेट होऊ शकतो. म्हणजे बघा, जर समजा हा प्लेन असेल तर इलेक्ट्रिक फील्ड असं व्हायब्रेट होऊ शकतो. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असा व्हायब्रेट होऊ शकतो, असा व्हायब्रेट होईल, असा व्हायब्रेट होईल, असा व्हायब्रेट होईल. म्हणजे जर सपोज हा प्लेन आहे, तो मी असा बघतोय, मी असा व्ह्यू घेतला, सपोज मी असा व्ह्यू घेतला, त्याचा सर्क्युलरच असला पाहिजे असं काही नाही, तुम्ही कुठलाही व्ह्यू घेऊ शकता. तर इलेक्ट्रिक वेक्टर्स असे सुद्धा व्हायब्रेट होऊ शकतात. ठीक आहे, मी इथून बघतोय, माझी वेव्ह अशी चालली, ह्या डायरेक्शनने चालली आणि इकडून फळ्याच्या आतमधून बाजूला चालली, पलीकडच्या बाजूला चालली. म्हणजे वेव्ह अशी येते, म्हणजे अशी प्रोपागेट होते, ह्याला एक्स ॲक्सिस म्हणतात. ओके. मग असे सुद्धा व्हायब्रेट होऊ शकते, असं सुद्धा व्हायब्रेशन होऊ शकतं, असं सुद्धा व्हायब्रेशन होऊ शकतं, असं सुद्धा व्हायब्रेशन होऊ शकतं, हे सुद्धा व्हायब्रेशन होऊ शकतं, हे सुद्धा व्हायब्रेशन होऊ शकतं. म्हणजेच काय? तर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स व्हायब्रेट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स, बट इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन. बघा, ही डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन आहे, अशी वेव्ह चालली आहे, तर ह्याला नेहमी कसं आहे? परपेंडिक्युलर व्हायब्रेशन आहे. कसं व्हायब्रेशन आहे? परपेंडिक्युलर व्हायब्रेशन. लक्षात येतंय तुमच्या? तर जर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स, सपोज ए लाईट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, इन ऑल डायरेक्शन. जर एखादी लाईट वेव्ह अशी असेल की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक वेक्टर्स आहेत, ते इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स ऑल डायरेक्शनला आहेत and they are perpendicular to the direction of propagation, then such light is known as unpolarized light. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? अनपोलराइज्ड लाईट. समजलं? पहिली डेफिनेशन आपण बघतोय, अनपोलराइज्ड लाईट. कशाला म्हणणार? ए लाईट वेव्ह विच कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक व्हायब्रेशन इन ऑल डायरेक्शन अँड विच इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन, then such light is known as a unpolarized light. लक्षात आलंय? तर डेफिनेशन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके. आता जर सपोज मी दुसरा जर विचार केला, आता हे जे इलेक्ट्रिक वेक्टर्स आहेत, हे इलेक्ट्रिक वेक्टर्स ऑल डायरेक्शनला आहेत. पण सपोज मी एखादा प्लेन घेतला आणि त्या प्लेन मध्ये फक्त सिंगल व्हायब्रेशन आहेत, एकाच डायरेक्शनचे व्हायब्रेशन्स आहेत, म्हणजे असे व्हर्टिकल व्हायब्रेशनच आहेत. काय म्हणतोय मी? इथे बघा, हा प्लेनच आहे, असा प्लेन होता, लाईट तुमची अशी चालली आहे ह्या डायरेक्शनने आणि हा तुमचा प्लेन आहे. आणि इथे कसे व्हायब्रेशन्स आहेत ह्या प्लेन मध्ये? असे व्हायब्रेशन आहेत, असे आहेत, ऑल डायरेक्शनला आहेत. पण असा दुसरा एक प्लेन घेतला की ज्याच्यामध्ये फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहेत. कुठले व्हायब्रेशन आहेत? व्हर्टिकल. 3D इमॅजिन करा, हा प्लेन आहे, हा सुद्धा प्लेनच आहे आणि हा सुद्धा प्लेनच आहे. मग जर सपोज एखादा असा प्लेन असेल विच कन्सिस्ट ऑफ ओनली सिंगल व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्डचे फक्त सिंगल व्हायब्रेशन, म्हणजे एकाच कुठल्या तरी डायरेक्शनचे व्हायब्रेशन्स असतील, तर अशा प्लेनला, अशा लाईटला, पहिलं म्हणजे अशा लाईटला तुम्ही काय म्हणणार आहे? पोलराइज्ड लाईट. आणि ह्यालाच काय म्हणणार आहे? प्लेन
पोलराइज लाईट, काय म्हणणार आहे तुम्ही, प्लेन पोलराइज लाईट. लक्षात आलं? म्हणजे एखाद्या प्लेन मध्ये जर फक्त सिंगल व्हायब्रेशन्स असतील इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचं, आपलं मॅग्नेटिक फील्ड वेक्टरचं चाललंच नाही, फक्त इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचं चाललं, तर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे फक्त एकच डायरेक्शनचे व्हायब्रेशन्स असतील तर त्या लाईटला तुम्ही काय म्हणणार आहे, प्लेन पोलराइज लाईट. काय म्हणणार आहे त्याला तुम्ही, प्लेन पोलराइज लाईट. म्हणजे प्लेन पोलराइज लाईट ही दुसरी डेफिनेशन मिळाली. कशाला म्हणणार प्लेन पोलराइज लाईट, ए प्लेन which consist of only the restricted vibrations or it consists only one directions of only single vibrations, single directions of vibrations are present, then such light is called as a plane polarized light. त्याला काय म्हणणार आहे, प्लेन पोलराइज लाईट. लक्षात आलंय तुमच्या? ओके. मग आता प्रश्न पडतो की अनपोलराइज लाईटचं कन्वर्जन आपण पोलराइज लाईट मध्ये कसं करू शकतो. आता ह्या अनपोलराइज लाईटचं प्लेन पोलराइज लाईट मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल, सो दॅट वी यूज सर्टन टाइप्स ऑफ मटेरियल नोन ॲज ए पोलरायझर ऑर पोलेरॉइड. ह्या अनपोलराइज लाईटचं कन्वर्जन प्लेन पोलराइज लाईट मध्ये करण्यासाठी आपल्याला इथे मधी एक मीडियम यूज करावा लागतो, मटेरियल यूज करावा लागतो. तर त्या मटेरियललाच काय म्हणतात, पोलरायझर ऑर पोलेरॉइड. त्यालाच काय म्हणतात, पोलरायझर ऑर पोलेरॉइड. मग आता समजा इथे मी एखादा पोलेरॉइड घेतला. पोलेरॉइड म्हणजेच काय असतो, तर पोलेरॉइड मीन्स ए प्लास्टिक, सिंथेटिक प्लास्टिक सीट. काय असतं, सिंथेटिक प्लास्टिक सीट. ह्या पोलेरॉइड म्हणतात. त्याला काय म्हणतात, पोलेरॉइड. ओके. मग हा जो पोलेरॉइड असतो हा एक सीट आहे आणि ह्या सीट मध्ये बघा ॲटॉमिक स्ट्रक्चर असं आहे की तिथे ॲटॉमिक चेन तयार झाली, त्याच्यामुळे इथे असे आपण बघा असे ऑपॅक लाईन्स तयार झाल्यात. ऑपॅक लाईन्स म्हणजेच काय की अशा ॲटॉमिक अरेंजमेंट तयार केलेली की ज्याच्यातून लाईट जाऊ शकत नाही, लाईट ट्रान्सफर होऊ शकत नाही. पण ह्या दोन लाईनच्या मधला जो गॅप आहे त्या गॅप मधून काय जाऊ शकतो, तर तुमची लाईट पास होऊ शकते. म्हणजे हे इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स काय होऊ शकतात, पास होऊ शकतात. मग ही जी लाईन आहे व्हर्टिकल लाईन, ह्यालाच म्हणतात ऍक्सिस ऑफ पोलरायझेशन. ऍक्सिस ऑफ पोलरायझेशन किंवा त्याला पास ऍक्सिस सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, पास ऍक्सिस. ओके. आता इथे ही जी पोलेरॉइड घेतला आपण पोलरायझर, मग बघा निकोल प्रिझम, त्याच्यानंतर क्रिस्टल्स असतात, वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत, आपले जे सन ग्लासेस असतात, दे आर द एक्झाम्पल्स ऑफ पोलेरॉइड. ते कुणाचे एक्झाम्पल आहेत, पोलेरॉइडचे एक्झाम्पल्स आहेत. ओके. मग आता बघा हे जे लाईन्स आहेत, ह्या लाईन्स आहेत त्या ऑपॅक आहेत. ऑपॅक म्हणजेच काय, तर ह्या लाईन्स मधून ह्या दोन लाईनच्या मधला जो गॅप आहे तो गॅप हा ट्रान्सपरंट आहे. म्हणजेच काय, तर स्लिट तयार झाली. बघा ह्या दोन लाईन्स आहेत, ही एक लाईन आहे समजा, पण ह्याच्यातून लाईट ट्रान्सफर होत नाही. ही सुद्धा एक लाईन आहे, ह्याच्यातून पण लाईट ट्रान्सफर होत नाही. पण ह्या दोघांच्या मधला जो गॅप आहे त्या गॅप मधून तुमची लाईट म्हणजे इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स काय होऊ शकतात, ट्रान्सफर होऊ शकतात. काय होऊ शकतात, ट्रान्सफर. म्हणजेच एक प्रकारची स्लिट तयार झाली. काय तयार झाली, स्लिट. लक्षात येत आहे? मग आता बघा मी ते काढतो जरा 3 डायमेन्शनलच काढतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे तुमचं काय, डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन आहे. ओके. आणि इथे मी असं व्हायब्रेशन्स घेतो. ही अनपोलराइज लाईट आहे. कुठली लाईट आहे, अनपोलराइज लाईट. अनपोलराइज लाईट म्हणजेच काय, तर जिथे इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेशन्स कसे असतात, इन ऑल डायरेक्शन्स. ओके. तर असे ऑल डायरेक्शन्सची अनपोलराइज लाईट आहे. म्हणजे असा प्लेन आहे ज्याच्यामध्ये सगळे व्हायब्रेशन्स आहेत. आता इकडून ते व्हायब्रेशन्स काय जातात, पुढे 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 चालले. ओके. आणि आता ह्या पोलेरॉइड मधून जाताना बघा विचार करा, इलेक्ट्रिक व्हायब्रेशन असे सुद्धा आहेत, असे सुद्धा आहेत, असे सुद्धा आहेत. म्हणजे असे व्हायब्रेशन सुद्धा आहेत, बरोबर आहेत, असे व्हायब्रेशन सुद्धा आहेत, असे सुद्धा आहेत, असे सुद्धा आहेत. म्हणजे ऑल डायरेक्शन्सला व्हायब्रेशन्स आहेत. पण इथे आपल्याला माहिती, इथे काय, ह्या दोन लाईनच्या मध्ये, ह्या दोन ऑपॅक लाईनच्या मध्ये एक व्हर्टिकल स्लिट तयार झाली. म्हणजे ह्याच्यातून कुठले वेक्टर्स पास होतील, तर फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशन्सच पास होतील. म्हणजेच कुठले व्हायब्रेशन्स पास होतील, बघा आता मी इथे प्लेन काढतोय.
आता हा प्लेन सुद्धा कसा आहे, परपेंडिक्युलर आहे बघा. हा सुद्धा असा प्लेन आहे, हा पोलरॉइड सुद्धा असा आहे आणि हा प्लेन सुद्धा असा आहे. आता ह्या प्लेन मध्ये फक्त कुठले व्हायब्रेशन्स आहेत, फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहेत, म्हणजे सिंगल व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे ही कुठली झाली, प्लेन पोलराइज लाईट. म्हणजे ह्या पोलरॉइडने फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशनच पास केले. ह्या डायरेक्शनचे किंवा हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन हे पास केले का, तर नाही केले. मग जर हे पासच केले नसतील तर फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशनच गेले ना. व्हर्टिकल व्हायब्रेशन गेले ह्याचा अर्थ इथे जी मिळालेला जो लाईट आहे त्यालाच तुम्ही काय म्हणतात, प्लेन पोलराइज लाईट. म्हणजेच तुम्ही पोलरॉइडची डेफिनेशन किंवा पोलरायझरची डेफिनेशन काय सुरू करू शकता, ए मटेरियल ऑर ए डिव्हाइस विच कन्वर्ट्स अनपोलराइज लाईट इनटू प्लेन पोलराइज लाईट. अनपोलराइज लाईटचं जर कन्व्हर्जन प्लेन पोलराइज लाईट मध्ये होत असेल, जो करत असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, पोलेरॉइड म्हणणार आहे. मग इथे कुठले व्हायब्रेशन पास झाले, जे ऍक्सिस ऑफ पोलरायझेशनला पॅरलल आहेत तेच फक्त काय झाले, पास झाले. म्हणजे फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशनच काय झाले, पास झाले. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की अनपोलराइज लाईट म्हणजे काय, प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय आणि पोलेरॉइड म्हणजे काय. आता हा जो प्लेन आहे, ज्या प्लेन मध्ये फक्त एकाच डायरेक्शनचे काय आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, फक्त एका डायरेक्शनचेच व्हायब्रेशन, फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशन आहेत. तर ह्या प्लेनला काय म्हणणार आहे, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. ह्याला काय म्हणणार आहे तुम्ही, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. लक्षात आलंय तुमच्या, ओके. आता एक हॉरिझॉन्टल प्लेन आहे, एक हॉरिझॉन्टल प्लेन, तो कसा आहे, परपेंडिक्युलर. आता इथे काढतो मी एखादा, आपण जर प्लेन घेतला आणि तो कसा आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ व्हायब्रेशन. बघा लक्षात येईल तुमच्या, असा प्लेन घेतलाय मी की जो कसा आहे, असा हॉरिझॉन्टल आहे, पण तो कसा आहे, हा प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहेत, ओके. आणि त्यालाच एक हॉरिझॉन्टल प्लेन घेतला, काय घेतलं त्याला, एक हॉरिझॉन्टल, पण कसा आहे, परपेंडिक्युलर प्लेन घेतला. तर त्या प्लेनला तुम्ही काय म्हणणार आहे, प्लेन ऑफ पोलरायझेशन. ह्याला तुम्ही काय म्हणणार आहे, ह्याला तुम्ही म्हणणार आहे प्लेन ऑफ पोलरायझेशन. मी इथे नाव लिहितो त्याचं, प्लेन ऑफ पोलरायझेशन, ओके. म्हणजे आपण इथे बऱ्याच कन्सेप्ट बघितल्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जर व्हायब्रेट होत असेल इन ऑल डायरेक्शन्स बट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन, then it is known as a unpolarized light. And suppose the only electric vectors are vibrate in only single direction but they are perpendicular to the direction of propagation, known as a plane polarized light. And such electric vibrations, single vibrations of electric vectors are in such planes are known as ते ज्या प्लेन मध्ये, ते ज्या प्लेन मध्ये, त्या प्लेनला तुम्ही काय म्हणणार आहे, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. And the horizontal plane which is perpendicular to the plane of vibrations are known as a plane polarized light. And the device which converts unpolarized light into plane polarized light is known as a polarizer or polaroid. त्यालाच काय म्हणायचं, polarizer or polaroid, ओके. तर ह्या कन्सेप्ट आपण बघितल्या. तर आता आपल्याला ह्याच्या पुढे आपल्याला बघायचं की काय फरक होतो अनपोलराइज लाईटचं प्लेन पोलराइज लाईट मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर त्या लाईटच्या इंटेन्सिटी मध्ये काही फरक पडतो का, तर ते आपल्याला बघायचंय. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घेतलंच असेल, डेफिनेशन तुम्ही लिहा. तर आपण बघा नेक्स्ट डिस्कस करूया ते म्हणजे इंटेन्सिटी बद्दल. तर बघा, जर सपोज एखादी अनपोलराइज लाईट ही पोलरॉइड मधून पास केली आपण, अनपोलराइज लाईट काय केली, इथे अनपोलराइज लाईट आहे, ही कुठली लाईट आहे, अनपोलराइज लाईट, ओके. ही अनपोलराइज लाईट आहे, मी इथे लिहितो, अनपोलराइज लाईट. आणि ती काय होते, पास केली आपण एखाद्या, आता मी असा प्लेन घेणार आहे, असा पोलेरॉइड आहे, लक्षात येते तुमच्या. तर ह्या पोलेरॉइड मधून पास केली आणि हा पोलेरॉइडचा ऍक्सिस आहे,
पोलराइडचा काय ऍक्सिस आहे. म्हणजेच तो काय करणार आहे, फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशन्स पास करणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला मिळाला कोण, प्लेन पोलराइज लाईट. काय मिळाली आपल्याला, प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट हे आपल्याला मिळाले. ओके, आता बघा, मग आता इथे प्लेन पोलराइज लाईट जी मिळाली त्याचं आपण जर इक्वेशन काढलं, म्हणजे लाईटचं इक्वेशन घेतलं, म्हणजे वेव्ह इक्वेशन जर घेतलं, तर वेव्ह इक्वेशन माहिती आपल्याला, हे व्हायब्रेशन अलॉंग वाय ऍक्सिस असं जर कन्सिडर केलं तर वाय ऍक्सिस वरचं जे पोझिशन आहे तो कुणाचा फंक्शन असतो, इट इज द फंक्शन ऑफ एक्स अँड टी. एक्स म्हणजेच काय, एक्स डायरेक्शनला किती डिस्प्लेसमेंट झालं, टी म्हणजे काय, टाइम पिरियड. तर डबल पेरिओडिसिटी हे आपण शिकलेलं आहे 11वी मध्ये. मग त्याचं इक्वेशन आपल्याला माहिती असतं, ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी, हे त्याचं इक्वेशन असतं. मग के हा कोण असतो, वेव्ह वेक्टर. के कोण आहे, वेव्ह वेक्टर, सॉरी काय म्हणूया आपण त्याला, चालतंय वेव्ह वेक्टर म्हटलं तरी चालेल. तर हा के जो आहे त्या के ची व्हॅल्यू असते 2π/λ. के ची व्हॅल्यू काय असते, 2π/λ. ओमेगा म्हणजे कोण, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा, त्याची व्हॅल्यू काय असते 2π/t. हा कॅपिटल टी म्हणजे टाइम पिरियड, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट द वन वेव्ह, टाइम टेकन बाय द सायकल टू कंप्लीट वन वेव्ह. एक सायकल कंप्लीट करायला, एक वेव्ह कंप्लीट करायला लागलेला हा टाइम. ओके, तर हे आपण 11वी मध्येच बघितलंय. मग ह्याच्यावरून आपण वेव्ह इक्वेशन तयार करूया लाईटचं. E इज इक्वल टू ई नॉट साइन ऑफ के एक्स मायनस ओमेगा टी. ओके, मग हा ई इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे. ई नॉट कोण आहे, ई नॉट मीन्स अँप्लिट्यूड. कोण असतो, अँप्लिट्यूड. आणि साइन ऑफ के एक्स मायनस ओमेगा टी म्हणजे ह्याचा अर्थ ही एसएचएम मध्ये, म्हणजे सायनुसायडल वेव्ह, एसएचएम मधली ही वेव्ह आहे. तर हे आपल्याला इक्वेशन मिळालं. ओके, पण आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला कळालं की ई नॉट हा कोण आहे, अँप्लिट्यूड आहे. कोण आहे, अँप्लिट्यूड. आणि आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हज ह्या चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे की इंटेन्सिटी ऑफ लाईट वेव्ह, हे नेहमी लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. इंटेन्सिटी ऑफ लाईट वेव्ह इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. काय असतं, इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. म्हणजे लाईटची जी इंटेन्सिटी असते ती नेहमी काय असते, तर अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरशी प्रपोर्शनल असते. ओके, तर हे तुमच्या लक्षात आलं. तर इथपर्यंत आपल्या लक्षात आलं की फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशन ह्यातले काय झाले, 5 झाले. पण आता बघा, असे पण काही वेक्टर्स होते, असे पण काही व्हायब्रेशन्स आहेत जे असे आहेत बघा, हॉरिझॉन्टल तर जाणारच नाही, हॉरिझॉन्टल ह्याच्यातून जाणारच नाही, हे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे. पण असे पण काही व्हायब्रेशन्स आहेत की ते असे व्हायब्रेट होत आहेत किंवा असे व्हायब्रेट होत आहेत, काहीतरी आहे त्यांचं डायरेक्शन, म्हणजे ते व्हर्टिकल सुद्धा नाही आणि हॉरिझॉन्टल सुद्धा नाही. बघा, ते व्हायब्रेशन्स असे व्हर्टिकल व्हायब्रेशन सुद्धा नाहीत आणि हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन सुद्धा नाहीत, ते मधीच आहेत. ओके, म्हणजेच इथे जो इलेक्ट्रिक वेक्टर्स आहे, ओके, त्याचं व्हायब्रेशन समजा तेच व्हायब्रेशन मी इथे ड्रॉ करतो, ते व्हायब्रेशन असं आहे. लक्षात येत आहे. मग ह्या ऍक्सिस मधला आणि ह्या व्हायब्रेशन मधला अँगल जर फाय असेल, अँगल जर फाय असेल, तर आपल्याला माहिती आहे हा पोलरॉइड मधून फक्त व्हर्टिकलच जाणार आहे, व्हर्टिकल इलेक्ट्रिक फील्ड. मग आता हे जाऊ शकतं का, हे इलेक्ट्रिक व्हायब्रेशन जाणार आहे का, तर नाही जाणार. पण ह्या इलेक्ट्रिक व्हायब्रेशनचा हा व्हर्टिकल कंपोनंट जाणार. बघा, ह्याचं अँप्लिट्यूड जर समजा ई नॉट आहे, किती आहे अँप्लिट्यूड, ई नॉट, म्हणजे त्या अँप्लिट्यूडचा व्हर्टिकल कंपोनंट कोण येईल, ई नॉट कॉस फाय. आणि हा जो हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन आहे कुठला, ई नॉट साइन फाय. असे दोन कंपोनंट मिळाले. तर आपल्याला माहिती आहे ह्याच्यातून फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशनच जाणार आहे, म्हणजे ह्याच्यातून कोण पास झालं, फक्त ई नॉट कॉस फाय पास झाला. कोण झाला, ई नॉट कॉस फाय. आणि जो हॉरिझॉन्टल कंपोनंट होता ई झिरो साइन फाय, तो काय झाला, स्टॉप झाला किंवा तो पास झाला नाही. ओके, तर तुमच्या हे लक्षात आलं असेल. मग आता ह्याच्यामुळे किती इंटेन्सिटी, तर त्याच्यामुळे जी इंटेन्सिटी असेल ते ह्या फॉर्म्युल्यावरून, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड.
म्हणजेच काय असेल, I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E नॉट कॉस फाय स्क्वेअर. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर बघा आता ह्याला जर आपण इक्वेट म्हणजे हे जर बघितलं तर ह्याचाच अर्थ आपण असं लिहू शकतो, I इज इक्वल टू E नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. कॉस स्क्वेअर फाय लक्षात आलंय? ठीक आहे. मग आता बघा ह्या प्लेन मध्ये विचार करा. प्लेन मध्ये हा जो अँप्लिट्यूड होता तो अँप्लिट्यूड ई नॉट, अँप्लिट्यूड आणि ऍक्सिस मधला अँगल म्हणजेच फाय. जर समजा तो असा व्हर्टिकलच असता, हा प्लेन आहे आणि हे व्हायब्रेशन जर समजा असे असते, हे जर व्हायब्रेशन असे असते, तर ऍक्सिस बरोबर आणि ह्या ई नॉट बरोबरचा अँगल किती आहे, 0 डिग्री. तो असा रोटेट करत गेला की अँगल वाढत वाढत जाईल. बघा ऍक्सिस आणि ह्याच्यामधला अँगल वाढत जाईल आणि इथे आला की हा 180 होईल. किती होईल? 180. म्हणजे हा फायची व्हॅल्यू कुठून कुठे व्हॅरी होते? फायची व्हॅल्यू होते 0 डिग्री टू 180 डिग्री. मग 0 डिग्री टू 180 डिग्री जर कॉस स्क्वेअर फायच्या व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट केला आणि त्याचा जर ऍव्हरेज काढला तर कॉस स्क्वेअर फाय त्याचा ऍव्हरेज येईल 1/2. कॉस स्क्वेअर फायचा ऍव्हरेज व्हॅल्यू किती? 1/2. मी ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणतोय. मग ह्याची ऍव्हरेज व्हॅल्यू जर आपण इथे लिहिली तर ह्याचा अर्थ काय होईल, तर I इज इक्वल टू E नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय 2. लक्षात येते? E नॉट डिवायडेड बाय 2. आता मी ह्याला E1 म्हणतो, लक्षात येते, आणि ह्याला E नॉट म्हणतो. लक्षात येते? ही इनिशियल इंटेन्सिटी आहे, इनिशियल इंटेन्सिटी. आणि ह्या आत्ताची इंटेन्सिटी ज्यावेळी तुमचा हा वेक्टर ह्या वेक्टरचा व्हर्टिकल कंपोनेंट पास झाला त्यावेळी. मग ई नॉट स्क्वेअर म्हणजेच आय नॉट आहे ना, म्हणजेच I1 इज इक्वल टू काही I0 अपॉन 2. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला क्लिअर होतं की कुठलीही अनपोलराइज लाईट, बघा ह्या इक्वेशन वरून I1 इज इक्वल टू आय नॉट डिवायडेड बाय 2, ह्या इक्वेशन वरून आपल्याला काय प्रूव्ह होतं, इफ एनी अनपोलराइज लाईट पासिंग थ्रू एनी पोलेरॉइड, अनपोलराइज लाईट कुठल्याही पोलेरॉइड मधून जर पास झाली, ट्रान्सफर झाली, देन इट्स इंटेन्सिटी रिड्यूस टू हाफ इट्स ओरिजिनल इंटेन्सिटी. म्हणजे त्याची इंटेन्सिटी ही कमी होते. कितीने कमी होते? तर ओरिजिनल इंटेन्सिटीच्या हाफने. म्हणजेच ट्रान्सफर झालेली इंटेन्सिटी आहे ती ओरिजिनल इंटेन्सिटीच्या काय असते? हाफ असते. म्हणजे इथली इंटेन्सिटी ही 50% असते. इथून जर पाठवलेली इंटेन्सिटी जर 100% असेल तर पोलेरॉइड मधून ट्रान्सफर झाल्यानंतर इथे जी मिळणारी इंटेन्सिटी आहे ती काय असते? ओरिजिनल इंटेन्सिटीच्या हाफ असते. म्हणजे प्लेन पोलराइज लाईटची इंटेन्सिटी अनपोलराइज लाईटच्या इंटेन्सिटीपेक्षा 50% कमी असते, म्हणजे 1/2 असते. लक्षात आलं? तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. पुढे आपण अजून बघणार आहे.